आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो. नाना फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक असे म्हणतात आणि यांच्यावर अशी छाप आहे की शॉर्ट टेम्पर्ड आहात. हो, बरोबर. ओरडायला लागतो. हं. हा ओरडू लागतो, भांडू लागतो, भांडण बरोबर. करतो. ते स्क्रीनवर त्याचे पैसे मिळतात मला. नाही खरंच. म्हणजे ते रोलसाठी. बाकी राग तर येतोच. पण त्या राग येण्यामुळेच 2 डायरेक्टर्सने विचार केला की नाना पाटेकरला कोणता रोल द्यायचा नाही. बरोबर. खरंय. वेडनेसडेचा रोल तुम्हाला नाही मिळाला. बरोबर. मला नासिरने ही गोष्ट सांगितली, की नासिरचा जो रोल आहे तो मला देणार होता. नासिरने माझं नाव सजेस्ट केलं होतं. तर पांडेने म्हटलं, की "नाही यार, ते उगाच कुठे मार खावा लागेल म्हणून मग नको." नंतर मग मी पांडेला भेटलो अलीकडे, तर मी म्हटलं, "असं नको करू यार. म्हणजे थोडं रागीट आहे, पण मी वेडा नाहीये यार." आणखी एक किस्सा मी ऐकलाय की एका डायरेक्टरने तुम्हाला म्हटलं की हिरोईन डान्स करते तर नाना थोडे हातपाय हलवा, पण नाना तर असंच बघत राहिले. आता ते हातपाय हलवत आहे, तर मी बाबा इथे कशाला? मी यासाठीच हे जे रायटर आहेत ते तुमच्यासाठी असे डायलॉग लिहितात की अब याद है आ गए मौत का तमाशा देखने. हो. पण हा जो पर्टिक्युलर सीन करत होतो तेव्हा तब्येत बरी नव्हती आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मेहुल कुमारने जवळपास 1-2-3 हजारांचं ऑडियन्स बोलवलं होतं. आता मी जर नाही आलो, तिथे नाही गेलो, तर एवढ्यांचं पेमेंट करावं लागलं असतं. तर मेहुल कुमार हॉस्पिटलमध्ये आला. नाना तर म्हटलं, "चल जाऊया." आता सीन लिहिला नाहीये. तर मी म्हटलं, "एक काम कर, एकाच वेळेस 5 कॅमेरे लावून ठेव." आणि एक तर कॅमेरा चालूच राहिला पाहिजे. तर मॅगझिन्स तयार ठेव. मला माहित नाही मी काय बोलणार आहे. आणि तसा सीन झाला आहे तो. ते आधी लिहिलेले नव्हते हा डायलॉग्स. खूप मोठा डायलॉग आहे हो. पूर्ण. आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका दोगे, जुबान ऐसे बाहर आएगी आंखें. हे तुम्हाला आठवतंय हो. का? नाही आठवत नाही. तुम्हाला ऐकायचं आहे का? हे खरंच हे लक्षात नाहीये आता. अच्छा, यांचं म्हणणं आहे की बघून जर यातून 1-2 लाईन जरी बोललात तरी हो चांगलं चालेल, वाटेल काही यांना. हरकत नाही. आ गए मेरे मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बाहर आएगी और यहीं लटकता रहूँगा. फिर मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, आप चर्चा करते हुए चले जाओगे, खाना खाओगे और फिर से सो जाओगे. तुम्हारी यही नामर्दान की बुज़दिली एक दिन इसी देश के मौत का तमाशा इसी खामोशी से देखे. कुछ नहीं कहना चाहता तुम्हें. एक मला माहित नाही वजूद फिल्म पाहिली आहे की नाही तुम्ही. वजूद एक फिल्म होती, त्यामध्ये एक अप्रतिम असं कवितेसारखं लिहिलं होतं जावेद साहेब अख्तर साहेबांनी. आणि माधुरीसाठी मी एकतर्फी माधुरीवर प्रेम करत आहे. स्पष्ट आहे की तिच्याकडनं असं असू शकत नाही या चेहऱ्यासाठी. मी ऍक्टर आहे, त्यामध्ये डिरेक्टर आहे नाटकाचा. आणि तो समजतोय की माधुरी आहे तिथे आणि विचार करत असताना तो असं म्हणतो. माधुरीसाठी म्हटलेलं आजपर्यंत विसरलो नाहीये मी. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, हर खुशी प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो.
आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम, जाऊं कहीं देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वहीं, कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो। ये जो तुम्हारा रूप है, ये जिंदगी की धूप है, चंदन से तरशा है बदन, बहती है जिसमें एक अगन, ये शोखियाँ, ये मस्तियाँ तुमको हवाओं से मिली, जुल्फ़े घटाओं से मिली, होठों में कलियाँ खिल गई, आँखों को झीलें मिल गई, चेहरे में सिमटी चांदनी, आवाज़ में है रागिनी, शीशे के जैसा अंग है, फूलों के जैसा रंग है, नदियों के जैसी चाल है, क्या हुस्न है, क्या हाल है। ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हजारों तितलियाँ, बाहों की ये गोलाइयाँ, आंचल में ये परछाइयाँ, ये नगरियाँ हैं ख्वाब की, कैसे बताऊँ मैं तुम्हें हालत दिले बेताब की, कैसे बताऊँ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताओ मेरे लिए तुम धर्म हो, ईमान हो, तुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरी, तुम ही मेरा अरमान हो। तकता हूं मैं हर पल जिसे, तुम ही तो वो तस्वीर हो, तुम ही मेरी तकदीर हो, तुम ही सितारा हो मेरा, तुम ही नजारा हो मेरा। यूं ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम, पूरब में तुम, पश्चिम में तुम, उत्तर में तुम, दक्षिण में तुम, सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम, हर छिन में तुम, मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंजिल भी तुम, मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम, मैं देखता बस तुमको हूं, मैं सोचता बस तुमको हूं, मैं जानता बस तुमको हूं, मैं मानता बस तुमको हूं, तुम ही मेरी पहचान हो, कैसे बताऊं मैं तुम्हें। देवी हो तुम मेरे लिए भगवान हो। कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो। पण ना कमालीची गोष्ट आहे की त्याचा जो लय आहे, छंद आहे, त्याच्यामुळे एक 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे ते डोक्यातून कधीच जात नाही. त्याचा एक रिदम आहे. छंदाच्या छंद. कारणामुळे जात नाही की माधुरीमुळे ते जात तर नाही? आहेच. ते तर अधोरेखित आहे. ते तर होणारच आहे. पण माधुरीसाठी एवढ्या चांगल्या गोष्टी, आणि मी ऐकले की प्रकाश झा जेव्हा राजनीतीच्या सेटवरती होते तेव्हा त्यांनी सांगितलं गाणं गाण्यासाठी, तर त्यांना इतके ओरडलात की त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. काय मी प्रकाशला ओरडलो? पेपरमध्ये तर असंच छापलंय. मी पेपर खरं तर जास्त वाचत नाही. आणि असं पण छापलंय की अनुराग कश्यपना तुम्ही एक सीन दरम्यान खूप जोरात थोबाडीत मारली ऍक्टिंग करत करत, आणि मग तुम्ही म्हणालात की बघितलं किती जोरात मारली, खूप शाणा समजतो स्वतःला. नाही नाही, हे असं मनरचित काही आरोप लावतात यार. लोक समजतात की नाना पाटेकर खऱ्या आयुष्यामध्ये परिंदाच्या त्या खलनायकासारखा आहे, जो वारंवार स्वतःचं डोकं आपटून घेतो. पहिलं नॅशनल अवॉर्ड तिथे मिळालं होतं. डोकं आपटल्यानंतर. पण खऱ्या आयुष्यामध्ये पण डोकं आपटता की फक्त दुसऱ्याचं. आणि जेव्हा हे अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी ऐकलं की स्टेजवर जेव्हा तुम्ही गेलात अवॉर्ड घेण्यासाठी तेव्हा तुम्ही खूप मोठमोठ्याने रडलात. नाहीतर मी का रडेन बाबा. आणि माझा कॉम्पिटिटर होता दुसरा, त्याला नाही मिळालं, तो रडत होता त्यावेळेस. पण परिंदा मला वाटतं की एक परफॉर्मन्स आहे. काही गोष्टी, काही सिनेमे असे असतात की ते होतात, तिथे तुम्ही काही हरकत नाही. आजूबाजूचे लोक इतकं काही करतात की त्याची मग एक रिॲक्शन होऊन जाते.
तसंच मी 26/11 फिल्मचं पण तेच झालं. जर कोणता ॲक्टर म्हणतो की हे मी केलंय, तर मला नाही वाटत की ते बरोबर आहे. कारण त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अशा निर्भर असतात. बरोबरचा म्हणजे माझा को-आर्टिस्ट आहे, रायटर आहे, कॅमेरामॅन आहे, डिरेक्टर आहे आणि सगळं मिळून जेव्हा काही होत असतं, तेव्हा जाऊन मजा येते. नाहीतर मी केलंय असं काहीच नसतं. माझा खामोशीचा जो रोल आहे, संजय भन्सालीने इतकं अप्रतिम त्याला आधीपासून लिहून ठेवलं होतं, तर त्यानंतर जाऊन फक्त करायचंय, तर खूप सोपं होऊन जातं. ही गोष्ट नक्की आहे, की आधीचे 14 महिने आम्ही ती भाषा शिकत होतो. जेणेकरून जी जी डेफ अँड डमची डेफ अँड जी डमची. भाषा आहे. तर त्यातल्या माझ्या मुलाचं ज्याने काम केलं होतं, त्याचे आई आणि वडील दोघेही डेफ आणि डम आणि डेफ. तर त्याच्या आईने आम्हाला शिकवलं. तर हा मुलगा जो आहे, आई-वडिलांना काय वाटतं ते तो आम्हाला समजवायचा, की ती असं-असं म्हणतेय, तर तो मध्ये-मध्ये तिच्यासोबत तर तो तिथे तर पाहिल्यानंतर इतकं वाईट वाटायचं, की आई आणि वडील दोघेही मुके आहेत आणि तो मुलगा कम्युनिकेट करतोय लोकांसोबत. परिंदामध्ये मी ऐकलंय, की जो जळणारा सीन होता, हो. तो अशा प्रकारे झाला, की तुम्ही अगदी मरता-मरता वाचलात. हो. काय मी झालेलं? भाजलो आणि 1 वर्षभर मी शूटिंग नाही करू शकलो. मी 60 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. एक तो जो झोपाळ्यावर मी जो जळत आहे, तो मी खरंच जळत होतो. आणि लोकांना असं वाटत होतं, की तुम्ही ॲक्टिंग करताय. नाही, प्रॉब्लेम तर हा आहे, की ॲक्टिंग तर आहेच, पण जो झोपाळा आहे, या बाजूनेही आग होती, त्या बाजूनेही आग होती. इथे कुठेतरी मी उडी मारली आणि झोपाळ्यावरून लिफ्ट घेत असताना माझे पाय घसरले आणि काचेच्या खूप बाटल्या फेकल्या होत्या तिथे, तर त्या काचा होत्या आणि तिथून त्या बाजूने जॅकी ओरडत होता, "नाना, आर यू ओके?" तर मी स्वतःकडे पाहिलं, तर माझी सगळी स्किन जी आहे, ती चपलेवर गळाली होती. तर मी म्हटलं, की "नो, आय एम नॉट ओके." तर मग जाऊन ती विझवली. मग तिथे डॉक्टर होते. इमिडिएट कट करून मग नानावटीमध्ये घेऊन गेले मला. बराच अवधी हॉस्पिटलमध्ये राहावं 60 लागलं. दिवस. मग बरंच काही हे काही तर नव्हतंच. सगळं निघून गेलं होतं. ग्लोव्हज जसे निघतात तसं. नाना, आमच्या सदिच्छा आहेत, की तुमच्यासोबत पुढे असा कोणताही अपघात होऊ नये. आयु भरपूर असो, लोकांचं मनोरंजन करत राहा. तसं तर तसे जळतच राहतो यार ते खऱ्या आगीने किंवा हे जे चालू आहे आपल्या आजूबाजूला, दुखणं तर आहेच. सिनेमाच्या मार्फत जितकं सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करायचे तेवढे करूच. जे होतं आजूबाजूला घडतं, त्याने खूप दुःख होतं, खूप त्रास होतो. आपण तर खूप नशीबवान आहोत, की आपल्याजवळ माध्यम आहेत. आपली जी घुसमट आहे ती आपण काढू शकतो. त्यांच्याजवळ काहीच नाहीये, ते काय करतील? माझ्याजवळ जर हे माध्यम नसतं तर मी काय केलं असतं? खरंच सांगतो, की मी वेडाच झालो असतो. कारण की ती जी घुसमट आहे ती काढणार कशी? तर मला वाटतं हे जे सफोकेशन आहे मुलांचं, आजच्या पिढीचं, त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, की हे का होतं? त्याचं आउटलेट नाहीये. ते आउटलेट बघायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट सिलेक्ट करता, रोल सिलेक्ट करता, तर हे लक्षात ठेवता, की या प्रकारच्या भावना त्यामधून बाहेर याव्यात, लोकांना शिकण्याची संधी मी मिळावी? खूप बदल पण खूप करतो, हस्तक्षेप पण जास्त करतो. मग पण त्यात मी कधी असं नाही लिहिलं, की हे डायलॉग मी लिहिले आहेत किंवा हे माझे स्वतःचं आहे. ते जातं त्यांनाच क्रेडिट. पण इतकी वर्ष थोडाफार वाचतो, थोडाफार लिहितो देखील. त्यामुळे असं वाटतं, की नाही हे मी करू शकतो. कधी चुकीचं झालं तर मी सांगून टाकतो. पण रजत हे मला पण खूप दुःख होत आहे यावेळेस. संकोच होतोय मला. मला कळत नाहीये, असं का होतंय? आणि याचं कारण हे आहे, की मी एक बाप असण्याच्या नात्याने मला असं वाटतं, की माझा मुलगा पण कधी कुठे अशा ठिकाणी गेला तर? म्हणजे हे मी माझंच नाही, सगळेच बाप असा विचार करत असतील. याचा उपाय मला वाटतं, की मी इथे आलो चांगलं झालं. थकलो होतो मी, विचार करत होतो, की जावं की न जावं. पण यार रजत मी खरं सांगतो मी खुश आहे, की या माध्यमातून, या माध्यमामार्फत मी काहीतरी सांगू शकेन. लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करू शकेन. पण अशातली गोष्ट नाही, की मी हरलोय. मला वाटतं यामधले देखील काही मुलं निघतील. उद्या यांच्यापैकी कोणीतरी इथे असेल. परत तोच पॅटर्न हातात घेऊन तो धावेल. रिले आहे ही आणि काय? देशातले तरुण रस्त्यावर उतरले आहेत,
कित्येक वेळा लिडरशिप सोबत किंवा लिडरशिप शिवाय, आणि त्यांनी वंदे मातरमचा नारा लावला, भारत माता की जय म्हणाले आणि सरकारला झुकण्यासाठी मजबूर देखील केलं. हो, का नाही, नक्कीच करतील. शेवटी तर ताकद आपली हेच आहेत ना. हं. आपण तर आता थोड्या दिवसांनंतर नुसते आशीर्वादासाठी राहू. आणखी काय? म्हणजे मी तर जाईन यांच्यासोबत.